नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव खेरगाव देशमुख, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ येथील एक शेतकरी. आज माझ्या घरी अंडा ताक अर्क हे मी तयार करीत आहोत. कापूस, तूर, सोयाबीन या पिकासाठी हे अंडा ताक मी तयार करीत आहोत. अंडा ताक अर्क तयार करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक प्लॅस्टिकची भरणी, सोनपापडीची खाली झालेली भरणी हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि याचं फॉर्म्युला आहे 10 अंडे, 1 लिटर आंबट ताक आणि 100 ग्रॅम गूळ. हा एका ड्रमाचा फॉर्म्युला आहे. त्या हिशोबाने आपल्याला 10 अंडे 1 लिटर ताकामध्ये आपल्याला 8 ते 10 दिवस ठेवायचं आहे. आणि 8 ते 10 दिवसाच्या नंतर हे विरजन आपल्या शेतामध्ये प्लॅस्टिकच्या 200 ड्रममध्ये पूर्ण टाकून द्यायचं, एकजीव करायचं आणि आपल्या एका एकराला ड्रिंचिंग करायचं आहे. हेच द्रावण आपल्याला फवारणीसाठी पण वापरायचं आहे आणि ड्रिंचिंग पण करण्यासाठी वापरायचं आहे. आता मी जवळपास 90 अंडे घेतलेले आहेत आणि सोबतच 9 लिटर आंबट ताक घेतलेला आहे. हे दोन्ही भरण्यामध्ये 9 लिटर आंबट ताक, 90 अंडे आणि 900 ग्रॅम गूळ हे सगळं मी विरजन तयार करीत आहो. आणि हे माझ्या शेतातील पिकाला मी आता हे ड्रिंचिंगसाठी हे द्रावण आता बनवत आहो. तर आपल्याला काय करायचं आहे की एक लिटर आंबट ताक, 10 अंडे आणि 100 ग्रॅम गूळ या हिशोबानं जेवढं आपल्याला ड्रम औषध बनवायचं आहे त्या हिशोबानं आपल्याला हे द्रावण तयार करायचं आहे. 8 दिवस विरजन ठेवायचं आहे आणि 3-4 दिवसातून त्याला परत खालीवर करायचं आहे आणि परत हा झाकण फिट लावून द्यायचा आहे. तर आता आपण प्रात्यक्षिक बघूया. आपल्याला काय करायचं आहे की अंडे सरळ टाकायचे नाही, याला आपल्याला फोडून टाकायचे आहे आणि टर्पल आपल्याला याच्यात टाकायचं नाही आहे. फक्त अंड्याचा बल्क जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आता आपण अंडे फोडून टाकूया. आपण आता 30, 60, 90 अंडे टाकले आहे आणि आपल्या तिन्ही भरणीमध्ये आपण 3 किलो ताक घेतलेला आहे आणि 30, 60, 90 असे 90 आपण अंडे फोडलेले आहे. आणि सोबतच आता आपण 100 ग्रॅम आपण याच्यात गूळ त्या हिशोबाने आपण टाकणार आहोत. 900 ग्रॅम आपण गूळ घेतलेला आहे. तिन्ही याच्यामध्ये आपण 300 ग्रॅम गूळ टाकूया. आपल्याला हे 8 ते 10 दिवस हे विरजन ठेवायचं आहे आपल्याला अंडा ताक गूळ अर्क. आणि मग नंतर आपल्याला ड्रममध्ये एका 200च्या ड्रममध्ये आपण हे पाण्यामध्ये 1 लिटर आंबट ताक या हिशोबानं आपण ही ड्रिंचिंगसाठी वापरणार आहोत. तर आपण पाहत आहोत, पहिले आपण ताक घेतलं, नंतर अंडे फोडले आणि नंतर आता आपण गूळ टाकत आहोत. गूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की काडीनं याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं. हे आपल्याला 8 ते